तर रामराम भाऊ, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आम्ही ठेवलेलो आहे मिसूरला. मिसूरमध्ये साईडवरून आम्ही जाणार आहे परत सांगलीमध्ये एक नवीन साईड आहे 5 किलोची. ती पण आपल्याला पूर्ण करायची. चला जाऊया. तर आता आम्ही पाळण्याचं भाडं बघून चाललेलं आहे शुभम पाटीलच्या यांच्या साईडवर. ही साईड आम्ही पूर्ण घेतली. तिथं जायचं. तिथं आम्ही इनवर्टर सगळं चेक केलं, पण सुपरवायझर गेलो तिने मला ते इनवर्टर चालू झालाय. तर जाऊन बघूयात, चला काय झाले प्रॉब्लेम बघूया तेवढा. ते आला लाव MCB ला नाही तर RCCB लाव. मेन स्विच खराब असणार आहे बहुतेक. बंद केले वरनं थोडं, खालनं पण बंद करतो याकडं. गेला काय झालं 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 झालं. मेन स्विच खराब आहे. मेन स्विच खराब आहे. मेन स्विच होते का नाही चालू. झालं का नॉर्मल झालं. तर भाऊ इथला इन्व्हर्टर आम्ही चालू केलेला आहे. प्रॉब्लेम मेन्स्विच मध्ये होता. रवीचा मेन्स्विच तो खराब निघाला. तिथं आम्ही स्टँडलीचा मेन्स्विच चालू आहे. इन्व्हर्टर व्यवस्थित चालू झाला आहे. आता आम्ही चाललो अमरावतीमध्ये एक काम केलं. तिथं इन्व्हर्टर स्क्रीन टच आहे, त्यामुळे त्यांना काही जमीन झाली. त्यामुळे आता आम्ही चाललो तिथं. बघा चालू करून येऊ जाऊन. आत्ता आपण पोचलेलो आहे उमरगाला. उमरगाव आहे नाही अचूक. पॉवर 1.3 होय. टुडे 0.1 झाली. दोन मोर आलेले आहे. तर फायनली इन्व्हर्टर चालू झालेला आहे. 5 किलोवॅट पर्यंत जनरेशन झालेलं आहे. 0.5. आता आपण जाऊया, चला. हॅलो, चला इन्व्हर्टर चालू झाला. आता जाऊया.